करावं ते नवलच ही गोष्ट बघून तुम्ही अक्षरशः पोट धरून असणार, कारण की आज आम्ही रॅपिंगचे क्लोथ अक्षरशः हेअर ड्रायरने वाळवले. तर नमस्कार मंडळी, शिवसुरेख मध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण जातोय कोरेगाव भीमा या ठिकाणी. ऐतिहासिक अशा या गावामध्ये आज आपण जातोय वैष्णवीताई गुंडाळ यांच्या घरी त्यांच्या लहान चिमुकल्याचं शूट करण्यासाठी. पहिल्यांदा तर शूट एकदम उत्तम आणि सुरळीत चाललं. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ज्ञानेश्वर माऊलींची थीम केली. ही थीम एकदम सुंदर झाली. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांची थीम केली. छत्रपती शिवाजी महाराजांची थीम पण खूप सुंदर झाली. त्यानंतर आला शूट मध्ये थोडासा ट्विस्ट, कारण ही थीम झाल्यानंतर बाळ उठलं आणि बाळ अशा प्रकारे उठलं की ते झोपायचं नावच घेत नव्हतं. संपूर्ण फॅमिली मेंबर्सने झोपवायचा प्रयत्न केला. कंट्रोल. तर बाळाच्या मामाने झोपवायचा प्रयत्न केला. बाळाला आम्ही झोक्यामध्ये टाकलं तरी बाळ झोपत नव्हतं. त्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बाळाने डायपर ओलं केलं आहे, त्यामुळेच रॅपिंग सुद्धा ओली झाली आहे. मग आम्ही ती रॅपिंग काढली व ताईंनी ती रॅपिंग मशीन मध्ये क्लीन करण्यासाठी टाकली. परंतु वाळायला थोडासा वेळ लागत होता म्हणून आम्ही ती हेअर ड्रायरने वाळवली व त्यानंतर अजून एक वेळेस रॅपिंग करून एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर एक्टिंग के वजह. त्रास दिला, परंतु थांबतोय ते आम्ही कसले. शेवटी बाळाने हार म्हटली व बाळ पुन्हा एकदा झोपी गेलं. मग त्यानंतर आम्ही गणपतीची थीम केली. गणपतीच्या थीम मध्ये बाळ एवढं छान आणि सुंदर दिसत होतं. हे फोटो ताईंना खूप आवडले आणि या फोटो मध्ये बाळ हसलं देखील. एवढा त्रास दिला गेला. त्यानंतर मग आम्ही जय मल्हार ही थीम केली व ही थीम झाल्यानंतर लगेचच फोटो सिलेक्शन केलं व आजचं शूट संपवलं. कितीही संकट आली आणि बाळाने कितीही त्रास दिला तरी तुमच्या बाळाचे आम्ही सुंदर फोटो हे काढणारच. अशाच प्रकारचे शूट बघण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका.